Good morning, my dear friends and students. I am Sadhana and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे मॅथमॅटिक्स माझ्यासोबत एन्जॉय करताय ना? जरा कमेंट बॉक्स मध्ये लिहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बरेच विद्यार्थी व्हिडिओ बघतायत, कमेंट्स करतायत, पण सबस्क्राइब करायला मात्र विसरताय. तर जे विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि बघत रहा असेच इंटरेस्टिंग अँड नॉलेजफुल व्हिडिओ. सो आज मी घेऊन आलेली आहे 7th स्टँडर्डचा अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स. याच्यामध्ये आपण एक इंटरेस्टिंग टॉपिक आज घेणार आहोत. तो कुठला आहे आजचा इंटरेस्टिंग टॉपिक? लेट्स सी स्टुडंट्स. सो स्टुडंट, टुडेज टॉपिक इज अँगल्स इन लिनियर पेअर. म्हणजे मराठीमध्ये काय म्हणणार आहोत आपल्याला? रेषीय जोडीतील कोन. काय म्हणणार आहे? रेषीय जोडीतील कोन म्हणजे काय, हा टॉपिक आपल्याला इथे समजून घ्यायचा आहे. पण हा टॉपिक डायरेक्टली समजवण्याऐवजी मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल देणार आहे. त्या एक्झाम्पलने तुम्हाला अँगल्स इन लिनियर पेअर नक्की काय आहे अगदी छान क्लिअर होणार आहे. रेषीय जोडीतील कोन म्हणजे नक्की काय असतं, असं काही घाबरून जायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही की हे काय आहे अँगल्स इन लिनियर पेअर. बिलकुल घाबरून जाऊ नका. आता बघा हे एक्झाम्पल काय दिलेलं आहे. नेम द अँगल्स इन ॲडजॉइनिंग फिगर. एक फिगर दिलेली आहे. या फिगर मध्ये काही अँगल्स दिले. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ऍडजस्टंट अँगल तयार होत आहे. ज्यांना कॉमन आर्म काय असते, एकच कॉमन असते आणि ज्यांचा ओरिजिन काय असतो इथे कॉमन असतो, त्याला आपण ऍडजस्टंट अँगल. मग इथे दोन अँगल तयार होत आहे, अँगल PQR आणि अँगल RQS. एखादा विद्यार्थी असंही लिहू शकतो, अँगल RQP अँगल RQS असं पण लिहू शकतं. तर अशा पद्धतीने हे दोन अँगल इथे तयार झालेले आहे. त्याचे नाव आपल्याला विचारले आहे. अशी जर तुम्हाला 4 मार्कचा क्वेश्चन आला तर तुम्ही फटाफट याचा आन्सर लिहू शकतात. सो विच अँगल्स आर फॉर्म? दॅट इज अँगल PQR अँड अँगल RQS. These two angles are formed here. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे. चला बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला आहे. व्हॉट टाइप ऑफ द पेअर्स ऑफ अँगल इज इट? त्यांनी विचारलं की हे कुठल्या प्रकारचे अँगल असू शकतात. कुठले? दॅट इज मेजरमेंट ऑफ अँगल PQR अँड अँगल RQS. हे कुठल्या प्रकारचे अँगल आहे? आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक आपण अँगल शिकलोय कुठला? कॉम्प्लिमेंटरी अँगल आणि सप्लिमेंटरी अँगल. आता कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय? 90 अंश बेरीज असते. मग आता तुम्ही इथे जर अंदाजे आपण हा अँगल घेतला, हा काय दिसतोय तुम्हाला? हा तुम्हाला दिसतोय विशाल कोन, म्हणजे तुम्हाला ऑब्च्यूस अँगल दिसतोय. मग आता याचं आपण साधारणतः मेजरमेंट घेतलं 120 डिग्री अंदाजे घेतलं तर मग हा किती असणार आहे? 180. जर हा मिळाला तुम्हाला 120 तर मग 180 मधून 120 गेले, उरला काय तुमचा? हा किती असणार आहे तुमचा? 60 डिग्री असणार आहे. किती? 60 डिग्री. म्हणजे एक गोष्ट आपल्याला मिळाली आहे की हे दोघं अँगल एकमेकांचे काय आहे? सप्लिमेंटरी अँगल. दे आर दी सप्लिमेंटरी अँगल्स. हे आपल्याला एक मिळालेलं आहे. सप्लिमेंटरी अँगल्स आहे एकमेकांचे हे दोघंही अँगल. अजून एक मिळतंय ते एकमेकांचे लिनियर पेअर ऑफ अँगल आहे. आता हाच टॉपिक आपल्याला इथे क्लिअर करायचा आहे. ते एकमेकांचे लिनियर पेअर ऑफ अँगल्स आहेत. आता तुम्ही म्हणाल की टीचर लिनियर पेअर ऑफ अँगल्स का आहेत? तर लिनियर पेअर ऑफ अँगल म्हणजे रेषीय जोडीतील नक्की कोन म्हणजे काय असतं? ती जे कोण एका सरळ रेषेमध्ये जी त्यांची कॉमन आर्म असते, ही काय आहे त्यांची कॉमन आर्म म्हणजे एक सामायिक भुजा असते जिला ज्या कोनांना काय असते? एक सामायिक भुजा असते आणि त्याच्या ज्या असामायिक भुजा आहेत म्हणजे QS आणि QP यांच्यापासून एक सरळ रेषे तयार होत असते, त्या कोनांना म्हणत असतो आपण लिनियर पेअर ऑफ अँगल. आणि ज्यांची मेजरमेंट नेहमी किती असते? 180 अंश असते, त्याला म्हणणारे आपण लिनियर पेअर. मग आता याच्यामध्ये सगळे आहे, या फिगरमध्ये सगळ्या क्वालिटीज आलेल्या आहे. एक तर त्यांची बेरीज 180 येत असते, त्यांची कॉमन आर्म आहे एक, दोन नॉन कॉमन आर्म पण आहे, त्यांच्यापासून एक सरळ रेषा पण तयार होते आहे. म्हणून आपण ह्या अँगल्सला काय म्हणू शकतो? लिनियर पेअर ऑफ अँगल. क्लिअर एव्हरीवन? म्हणूनच याला म्हणतात रेषीय जोडीतील कोन. एका सरळ रेषेमध्ये पण काय करतात? कोनांच्या जोड्या तयार करतात, म्हणून त्याला रेषीय जोडीतील कोन म्हणणार आहोत. क्लिअर एव्हरीवन? चला आपण बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन. विच आर्म्स ऑफ द अँगल्स आर नॉट कॉमन आर्म्स? आता कॉमन आर्म तर सगळे सांगू शकतात की QR ही काय आहे? आपली कॉमन आर्म. पण नॉन कॉमन आर्म म्हणजे काय विचारलं आहे? असामायिक भुजा. असामायिक भुजा कुठल्या आहेत म्हणजे असामायिक बाजू कुठल्या आहे? तर रे QP अँड रे QS. रे QP अँड रे QS ह्या काय आहे? तुमच्या नॉन कॉमन आर्म म्हणजे काय आहे? असामायिक भुजा आहेत. या प्रश्नाचं उत्तर पण मिळालेलं आहे. लेट्स सी द लास्ट क्वेश्चन. पुढे विचारलं की PQR किती आहे? आपण अंदाजे काढला होता की PQR जर 120 आहे तर तुमचा RQS किती आहे?
मायनस केलं तिथे 60 डिग्री आले आहे. आणि त्यांचं जर आपण इथे ॲडिशन केलं की मेजरमेंट ऑफ अँगल PQR प्लस मेजरमेंट ऑफ अँगल RQS इज इक्वल टू 120 डिग्री प्लस 60 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे यातून आपल्याला एक प्रिन्सिपल शिकायला मिळतं की रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते, नेहमी 180 अंश असते. मग आय थिंक रेषीय जोडीतील कोण नक्की काय आहे ही कन्सेप्ट तुमची छानपैकी इथे क्लिअर झाली असेल. सो स्टुडंट, लेट्स सी द डेफिनेशन ऑफ linear pair of angle very quickly. So student, let's see the definition of linear pair of angle very quickly. एक्झाम मध्ये तुम्हाला ही डेफिनेशन विचारली जाऊ शकतं. चला पटापट ही डेफिनेशन लिहून घेऊया. काय सांगितलं, लिनियर पेअर ऑफ अँगल की ज्यांना एक कॉमन आर्म असते आणि काय असतात काही नॉन कॉमन आर्म असतात ज्याच्यामुळे एक सरळ रेषा तयार होते. मराठीमध्ये डेफिनेशन कशी होणार आहे, ज्या दोन कोणांना एक सामायिक भुजा असते आणि जिच्या असामायिक भुजा काय करतात, एक सरळ रेषा तयार करतात, त्यांना काय म्हणणार आहे आपण, लिनियर पेअर ऑफ अँगल. म्हणजे अशा पद्धतीचे अँगल. जी सामायिक भुजा आहे ती काय आहे, ही आहे, आणि असामायिक भुजेमुळे काय होते, इकडे एक सरळ रेषा तयार झाली आहे. सो स्टुडंट, लेट्स सी द डेफिनेशन. सो अशा पद्धतीने आपण इथे डेफिनेशन लिहिली आहे. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. मराठीमध्ये पण तुम्हाला डेफिनेशन सांगितलेली आहे. आता ह्या अँगल्स इन लिनियर पेअरवरती आपला एक प्रॅक्टिस सेट आहे की जो प्रॅक्टिस सेट आहे 19, तो डिपेंड आहे. चला बघूया आता प्रॅक्टिस सेट 19. स्टुडंट, दिस इज प्रॅक्टिस सेट 19 विच इज डिपेंड ऑन द लिनियर पेअर ऑफ अँगल. रेषीय जोडीतील कोण म्हणजे काय याच्यावरती हा प्रॅक्टिस सेट 19 डिपेंड आहे. तर चला बघूया पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, ड्रॉ द पेअर्स ऑफ अँगल ॲज डिस्क्राईब बिलो. म्हणजे तुम्हाला अँगल्स ड्रॉ करायचं आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे. इफ दॅट इज नॉट पॉसिबल से व्हाय. आणि जर तुम्हाला त्यांनी सांगितल्या पद्धतीने कृती करता नाही आली तर का करता आली नाही याचं रिझन तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हेरी सिम्पल क्वेश्चन फॉर ऑल ऑफ यू. तर सगळ्यांनी छानपैकी लक्ष द्या आणि तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही नोट डाऊन पण करा, म्हणजे असे प्रश्न आल्यानंतर तुम्हाला काहीही अडचण येणार नाहीये. तर पहिला प्रश्न बघूया. काय क्वेश्चन दिला आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स विच आर नॉट ॲडजसंट. बघा, एक वेगळंच आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की असे अँगल पाहिजे कॉम्प्लिमेंटरी पाहिजे. म्हणजे काय, आपल्याला त्यांची बेरीज 90 अंश पण आली पाहिजे. बट आर नॉट ॲडजसंट. ॲडजसंट अँगल तुम्हाला शिकवले आहे की ज्याच्यामध्ये काय असतो, एक जो आर्म असतो तो कॉमन असतो आणि त्यांचे इंटेरियर काय असतात, डिस्टिंक्ट असतात. किंवा अजून आपण वेगवेगळ्या प्रकारचे, बघा इथे पण अशा पद्धतीचे अँगल हे काय असतात, त्यांच्यामध्ये कॉमन आर्म असतात आणि त्यांचे इंटेरियर डिस्टिंक्ट असतात. हे सगळे ॲडजसंट अँगल आहे. पण आपल्याला त्यांनी सांगितलं नॉट ॲडजसंट, हा आपल्याला अशा पद्धतीचा नकोय. मग कशा पद्धतीचा काढू शकतो, ते कॉम्प्लिमेंटरी. दोघांची बेरीज किती आली पाहिजे, 90 अंश. बस एवढं टार्गेट ठेवायचं आहे आपल्याला. मग आता मी अंदाजे काढते आहे, तुम्ही मात्र मस्त तुमचं जे प्रोटॅक्टर आहे ते प्रोटॅक्टर घ्या आणि त्या प्रोटॅक्टरच्या साह्याने तुम्ही छानपैकी हे अँगल काढू शकतात. मग ते तुमच्या मनाने कितीही घेऊ शकतात. समजा एक अँगल आहे, एक अँगल मी काढलेला आहे, समजा 40 डिग्री काढला, हा अँगल काढला किती, 40 डिग्री. मग याचा कॉम्प्लिमेंटरी दुसरा अँगल किती असणार आहे, म्हणजे त्याची बेरीज 90 अंश येणार आहे. म्हणजे आता साधी सोपी गोष्ट आहे, 90 मधून जर तुम्ही 40 वजा केले तर दुसरा अँगल ऑब्विसली किती येणार आहे तुमचा, 50 डिग्रीचा. हा दुसरा अँगल येणार आहे 50 डिग्री. आणि मग तुम्ही याला छानपैकी नाव द्या, तुम्हाला जे आवडेल ते नाव द्या. आणि अशा पद्धतीने तुम्हाला इथे 2 मार्क्स मिळालेले आहे. तुम्ही असे अँगल ड्रॉ केलेले आहे की ते कॉम्प्लिमेंटरी आलेले आहे बिकॉज देअर मेजरमेंट ऑफ अँगल ABC प्लस मेजरमेंट ऑफ अँगल PQR इज इक्वल टू, हा आहे तुमचा 40 डिग्री, हा आहे तुमचा 50 डिग्री आणि त्यांची ॲडिशन आलेली आहे 90 डिग्री. म्हणजे पहिली कंडिशन आपली इथे अप्लाय झालेली आहे. दुसरी कंडिशन नॉट ॲडजसंट, ते एकमेकांचे ॲडजसंट नाहीये, ते एकमेकांचे काय आहे, सेपरेट अँगल आहे. सो अशा पद्धतीने आपण इथे फर्स्ट क्वेश्चन इथे सॉल्व्ह केलेला आहे. लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. सो नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, अँगल्स इन लिनियर पेअर विच आर नॉट सप्लिमेंटरी. असं होऊच शकत नाही की लिनियर पेअर ऑफ अँगल आहे, तुम्हाला शिकवलं मी, समजा ABCD, हे लिनियर पेअर ऑफ अँगल आहे आणि ते सप्लिमेंटरी नाही. ऑब्विसली ते सप्लिमेंटरी असणार आहे. समजा हा अँगल आहे तुमचा 100 डिग्री, तर हा किती असणार आहे, 180 मधून तुमचे 100 गेले तर हा काय असणार आहे तुमचा 80 डिग्री. असं होऊ शकत नाही की ते लिनियर पेअर आहे, सरळ रेषेतले आहे आणि त्यांची बेरीज 180 होणार नाही. दिस इज नॉट पॉसिबल. मग तुम्ही आन्सर लिहिताना पण काय लिहायचं आहे, दिस इज नॉट पॉसिबल. आणि त्याला रिझन काय लिहिणार आहात तुम्ही, बिकॉज द सम ऑफ द मेजर इन द लिनियर पेअर इज ऑलवेज 180 डिग्री.
अशा पद्धतीने हे रिझन पण लिहायचं आहे आणि मगच तुम्हाला इथे 2 मार्क्स मिळणार आहे की लिनियर पेअर मधले जे अँगल आहे त्यांची बेरीज नेहमी काय असते तुमची 180 अंश असते. सो अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 1 आणि 2 बघितला आहे. लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. तर मग विद्यार्थी मित्रांनो बघूया नेक्स्ट क्वेश्चन. प्रॅक्टिस सेट 19 मधला काय आहे नेक्स्ट क्वेश्चन. सप्लिमेंटरी अँगल्स विच आर नॉट अँगल्स इन लिनियर पेअर. म्हणजे आपल्याला काय सांगितलं आहे ते सप्लिमेंटरी अँगल. सप्लिमेंटरी म्हणजे काय ज्यांची बेरीज 180 अंश असते त्याला आपण पूरक कोन म्हणत असतो. पण ते आपल्याला लिनियर पेअर म्हणजे अशा पद्धतीने लिनियर पेअर एका सरळ रेषेतले नकोय, ह्या पद्धतीने नकोय आपल्याला. मग काढू शकतो आपण, सेपरेट काढू शकतो. समजा आपण एक अँगल घेतला, समजा एक अँगल मी इथे घेतलेला आहे की मी अप्रॉक्सिमेटली, आता तुम्ही काय करायचं हे मेजरमेंट ॲक्युरेटली तुमचं प्रोट्रॅक्टर घ्यायचं, तुमचं कोन मापक घ्यायचं आणि त्या कोन मापकाने तुम्ही हे असे अँगल मोजून काढायचे आहे. समजा मी एक अँगल घेतलेला आहे 60 डिग्री घेतलेला आहे. मग आता याचं सप्लिमेंटरी अँगल किती सोपा आहे, किती येणार आहे. मग याचा काढायचं असेल तर आपण काय करणार आहे 180 मधून हे 60 तुमचे काय करणारे वजा करणारे म्हणजे किती आले तुमचे 120. म्हणजे दुसरा अँगल तुमचा किती असणार आहे 120 डिग्री. समजा आता 90 इकडे येणार आहे म्हणजे हा 120 डिग्री अप्रॉक्सिमेटली इकडे येणार आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला हे सप्लिमेंटरी अँगलच्या पेअर्स मिळालेले आहे. समजा याला नाव दिलं PQR. त्यांची बेरीज 180 तर आली म्हणजे सप्लिमेंटरी तर मिळाली आणि ते लिनियर पेअर सुद्धा नाही. अशा पद्धतीने आपण हे प्रूफ केलेलं आहे आणि ही डायग्राम आपल्याला काढता आलेली आहे. चला मग मेजरमेंट ऑफ अँगल ABC प्लस मेजरमेंट ऑफ अँगल PQR इज इक्वल टू किती आली पाहिजे आपली 180 डिग्री. ABC आलाय 60, हा आलाय 120 इज इक्वल टू 180 डिग्री. अशा पद्धतीने आपल्याला इथे 2 मार्क्स मिळालेले आहे. लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. काय विचारलं नेक्स्ट क्वेश्चन मध्ये ऍडजसंट अँगल विच आर नॉट लिनियर पेअर. ऍडजसंट अँगल काढायला लावलाय पण ते एका सरळ रेषेमध्ये पण नाहीये. तुम्हाला ऍडजसंट अँगल शिकवलेला आहे. ज्यांच्यामध्ये काय असते कॉमन आर्म असते त्याला म्हणतो आपण ऍडजसंट. समजा नाव दिलं PQRS याला म्हणणार आहे तुम्ही ऍडजसंट अँगल. किंवा काही विद्यार्थी वेगळ्या प्रकारे पण काढू शकतात, याला पण तुम्ही ऍडजसंट अँगलच म्हणणार आहात. समजा इथे नाव दिलंय SNDT हे पण काय आहे ऍडजसंट अँगल आहे. तुमच्या पद्धतीने कुठलीही डायग्राम काढू शकतात. नॉट इन लिनियर पेअर, लिनियर पेअरमध्ये नाहीच आहे, एका सरळ रेषेमध्ये नाहीये. मग आता हे अँगल कुठले आहे त्यांचं नाव लिहा तुम्ही. मेजरमेंट ऑफ अँगल PQS अँड अँगल SQR आणि मेजरमेंट ऑफ अँगल SQR. आणि इथे पण तुम्ही नाव लिहू शकतात अँगल SNT अँड अँगल TND. अशा पद्धतीने हे आपलं सेकंड आन्सर पण आपल्याला इथे मिळालेलं आहे. सो स्टुडंट लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. तर मग विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस सेट 19 मधले काही शेवटचे उदाहरण आहेत. तर काय आहे हे बघूया. अँगल्स विच आर नायदर कॉम्प्लिमेंटरी नॉर ऍडजसंट. कॉम्प्लिमेंटरी पण नकोय ऍडजसंट पण नकोय. कॉम्प्लिमेंटरी नकोय म्हणजे आपल्याला त्यांची बेरीज 90 अंश यायला नकोय आणि ऍडजसंट नकोय म्हणजे ते ह्या पद्धतीचे ऍडजसंट पण नकोय, त्यांच्या कॉमन आर्म पण नकोय. मग आपण 2 अँगल सेपरेट काढू शकतो ना. की समजा आपण एक अँगल काढलेला आहे, एक अँगल समजा मी घेतला हा 80 डिग्रीचा एक अँगल इथे काढला, त्याला नाव दिलं सब तुमच्या आवडतीचं नाव द्या BQR. मग आता एखादा विद्यार्थी काय करेल कॉम्प्लिमेंटरी म्हणजे दुसरा अँगल किती काढणार आहे तो 10 डिग्री काढेल. मग 80 अधिक 10 बरोबर 90. पण त्यांनी काय सांगितलं आपल्याला नायदर कॉम्प्लिमेंटरी, आपल्याला तो 90 अंश बेरीज यायला नकोय. मग आपण 10च्या ऐवजी कुठलंही मेजरमेंट घेऊया. समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी घेतलं की ह्या अँगलचं जे मेजरमेंट आहे समजा 50 डिग्री घेतलं, 50 डिग्रीचा अँगल घेतला, याला नाव दिलं KYT असं नाव दिलं. आपण याची जर ॲडिशन केली तर किती येणार आहे तुमची 80 प्लस 50 इज इक्वल टू 130 डिग्री. म्हणजे 90 तर आली नाही ना, आपली कंडिशन अप्लाय झाली इथे. कंडिशन अप्लाय लिहिलेलं असतं ना बऱ्याच ठिकाणी, इथे कंडिशन अप्लाय झालेली आहे की कॉम्प्लिमेंटरी नकोय आपल्याला. 90 अंश बेरीज येते का 80 आणि 50ची किती आहे 130 अंश येते आणि ऍडजसंट पण नाहीये. सो अशा पद्धतीने इथे आपण डायग्राम ड्रॉ केलेली आहे. त्यानंतर बघूया लास्ट क्वेश्चन ह्या प्रॅक्टिस सेटमधला. अँगल्स इन लिनियर पेअर विच आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आता त्यांनी बघा किती उल्लू बनवले आपल्याला इथे की लिनियर पेअर मधले अँगल पाहिजे. समजा आपण नाव दिलं PQRS, लिनियर पेअर तर पाहिजे पण बेरीज आपल्याला कॉम्प्लिमेंटरी पाहिजे.
म्हणजे 90° बेरीज. हाऊ इज इट पॉसिबल? असं होऊच शकत नाही. समजा हा तुमचा 100 घेतला तर हा तुमचा 80 हा ऑब्विसली येणार आहे आणि बेरीज तुमची 180° येणार म्हणजे येणारच आहे. म्हणजे हे आपल्याला पॉसिबलच नाही. ही कंडिशन आपल्याला अप्लाय होऊ शकत नाही. मग आपण तिथे लिहू शकतो दिस कंडिशन इज नॉट पॉसिबल. आणि रिझन काय आहे? बिकॉज अँगल्स इन लिनियर पेअर इज ऑलवेज सप्लिमेंटरी. त्यांची बेरीज नेहमी काय असते? आपली 180°. सो अशा पद्धतीने आपण कंप्लीट केलेला आहे आपला प्रॅक्टिस सेट 19. तर लिनियर पेअर ऑफ अँगल काय आहे, रेषीय जोडीतील कोण काय आहे, त्यांची व्याख्या, त्याच्यावरती आधारित आपण सगळे एक्झाम्पल इथे क्लिअर केलेलं आहे. आय थिंक तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. चला बघूया अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिकसह नवीन व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.